नेमलेले याच त्यांनी पुण्यनगरीमध्ये जो मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे, मराठी महाराष्ट्राची संस्कृती तिथे आहे, तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे आज हे दाखवून दिलं. मराठी अमराठी भाषेवरून जेव्हा वाद निर्माण झाला आहे, उपमुख्यमंत्र्यांचं तर विधान आहे, पण आणखी एक व्यावसायिक आहेत एडशील केडिया, यांनी म्हटलं आहे तुम्ही मराठी शिकणार नाही, तुम्हाला जे हवं ते करा. 30 वर्ष झालं मी मुंबईत राहतो तरी मी मराठी शिकणार नाही, म्हणजे माध्यमांना पण प्रतिक्रिया देताना असेल ज्या पद्धतीने अमराठी भाषिकांना मारलं जातं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळे मी ही माझी टोकाची भूमिका मांडली. नाही, त्यांची टोकाची भूमिका काय आहे ते माझ्या कानावरती आता आलेलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा तो प्रयत्न केला, मी पाहिलं. आणि महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे, आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे ज्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं. आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली. हेच आहे की उद्या विजयोत्सव होतो आहे, दोन भाऊ एकत्र येणार आहे, त्या पूर्वसंध्येला असा वाद पुन्हा एकदा उफाळून येतो. तुम्हाला काय वाटतं की काय हे नियोजनबद्ध? नाही, मला त्याच्याविषयी माहीत नाही. त्यांच्या पोटातलं ओठावर आलं एकनाथ शिंदेंच्या. त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना, त्यांच्या पक्षाची स्थापना शहा सेनेची ही सुरतला झाली. त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला, त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत आहे. त्यात नवीन काय आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.